नमस्कार, मी अतुल ठाणे लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। जर आपण पाहिलं तर आपण आत्ता या कोपरी पाचपागणी म्हणजे वागळी स्टेटमध्ये आहोत आणि फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नाही तर काही जणांनी अपक्ष फॉर्म भरलेले होते, त्या अपक्षांचे देखील जे अर्ज आहेत ते बाद करण्यात आलेले आहेत असा आरोप या हे सगळे जे उमेदवार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार आणि काही जणांनी अपक्ष फॉर्म भरलेले होते त्यांचे अर्ज जे आहेत उमेदवारी अर्ज जे आहेत ते बाद करण्यात आलेले आहेत। आज या अर्जांची छाननी होत होती आणि या छाननी दरम्यान त्यांचे अर्ज जे आहेत ते बाद करण्यात आलेले आहेत असा हा सगळा प्रकार आहे। आता आपण वागळे इस्टेटमध्ये आहोत। या सगळ्यांशी पहिल्या पण मनसेचे जे उमेदवार त्यानंतर आपण ज्यांनी अपक्ष काही जणांनी फॉर्म भरलेले होते त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। आपल्याबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप साळुंके आहेत। संदीपजी, काय हा सगळा प्रकार आहे, काय नक्की सगळं चालू? पहिला जो प्रकार घडला तो आमचे उमेदवार आहेत प्रचानुप गाडगे, त्यांच्याकडून तुम्ही सविस्तर ऐकून घ्या, त्याच्यानंतर मग आपण बोलूया। ताई, तुम्ही कोणत्या प्रभागातून उमेदवार आहात आणि कोणत्या पक्षातून उमेदवार आहात सगळ्यात आधी मी नमस्कार, मी सौ प्राची अनुप गाडगे, मी प्रभाग क्रमांक 18 क मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे माझी सीट उमेदवारीची सीट होती, अर्ज दाखल केलेला होता। ऍक्च्युली झालं काय की आम्ही 10-20ला इकडे आलो, इथे मी येऊन दाखल झाले माझ्या अनुमोदक बरोबर, पण ऍक्च्युली आतमध्ये गेल्यावर कळालं की त्यांचं सगळं सेटअप चालू आहे म्हणून आम्ही बाहेर आलो। बाहेर आल्यावर आम्हाला सांगितलं की तुम्ही बाहेर बसा म्हणून आम्ही बाहेर बसलो आणि 11ला 5 मिनिटं असताना आम्ही त्यांना सांगितलं, बाहेर जे पोलीस अधिकारी होते त्यांना आम्ही सांगितलं की आम्हाला हे डॉक्युमेंट सबमिट करायचे, तर ते बोलले आता वेळ निघून गेलेली आहे, जसं यादीत नाव येईल त्याप्रमाणे तुम्हाला ते तिकडे बोलवतील आणि तुम्ही तिथे जाऊन सांगा म्हणून। मग त्यामुळे आम्ही बाहेरच थांबलेलो होतो आणि नंतर मग आम्ही जेव्हा आमचं प्रभाग क्रमांक 18 चं त्यांची छाननी चालू होती तेव्हा आम्ही तिथे जाऊन त्यांना सांगितलं की आमचं असं असं आहे वगैरे, तर ते बोलले बसा म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो काय ते। तर त्यांनी डायरेक्ट फॉर्मची छाननी केली, त्यांच्या अर्जाची छाननी केली आणि सरळ अवैध म्हणून डिक्लेअर केलं की ह्यांचं हे राहिलेलं आहे डॉक्युमेंट, ते आलेलं नाहीये त्यांचं। काय डॉक्युमेंट राहिलं, काय कारण दिलं? ऍफिडेव्हिट, माझा ऍफिडेव्हिटवर रकाना एक कॉलम होता, तिथे निरंक लिहिलेलं नव्हतं, ते हे होतं, ते रिकामं होतं, तर त्यांनी सांगितलेलं की ते तुम्ही सुधारित ऍफिडेव्हिट हे करा, परत द्या म्हणून। पण ते आम्ही द्यायच्या वेळी त्यांनी सांगितलं की टाइम निघून गेलाय म्हणून तुम्ही जाऊन येता, आम्हाला पोलीस अधिकाऱ्यांनी जाऊन दिलंच नाही आतमध्ये। आतमध्ये तुम्हाला जाऊनच दिलेलं नाही दिलं, तेव्हा सांगितलं की तुम्हाला यादीप्रमाणे जशी घोषणा येईल तसं तुम्ही जावा आणि तेव्हा तुम्ही सांगा म्हणून। किती वाजेपर्यंत वेळ होती सबमिट करण्याची? ऍक्च्युली त्यांनी डॉक्युमेंट जेव्हा सबमिट करायचंय 10 ते 11ची त्यांची वेळ होती, तर त्यांनी अनाउन्समेंट पण काही केली नव्हती की ज्यांचे राहिले आहेत बाहेर, ज्यांनी डॉक्युमेंट द्या की बॅलन्स डॉक्युमेंट तुम्ही सबमिट करा वगैरे, त्यांनी अशी काही अनाउन्समेंट केली नाही। डायरेक्ट 11 वाजता त्यांनी छाननीची अनाउन्समेंट केली। तुमचं काय म्हणणं आहे, का हा अर्ज बाद केला? जाणून बुजून हा अर्ज बाद केलाय का, काय वाटतं तुम्हाला? जाणून बुजून म्हणजे ते बोलतात की वेळेअभावी तुम्ही जी टाइम दिलेला त्या टाइम ह्याच्यामध्ये दिलेला हे केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी आम्ही रिक्वेस्ट लेटर पण दिलं होतं, पण ते रिक्वेस्ट लेटरला पण ते काही रिस्पॉन्स करत नाहीये। ते सरळ बोलतात की आम्ही तुम्हाला टाइम दिलेला त्या ह्याच्यामध्ये तुम्ही दिला पाहिजे होतं म्हणून। राम यंकुरे आपल्या सोबत आहेत, त्यांनी देखील अपक्ष म्हणून फॉर्म भरला होता। राम, तुम्ही कोणत्या प्रभागातून कशासाठी आता फॉर्म भरला होता, कोणत्या पक्षातून भरला होता? मी 16 प्रभाग आहे आमचा, रामनगर वगैरे, श्रीनगर, रामनगर वगैरे। तर त्यामध्ये पहिल्याच निवडणूक अधिकाऱ्यांनी पहिल्या दिवशी जेव्हा मीटिंग घेतली त्या दिवशीच त्यांनी एक सांगितलेलं की ह्या फॉर्ममध्ये एकही रकाना जर खाली असेल तर तुमचा फॉर्म हा बाद ठरवण्यात येईल। आणि याचंच उदाहरण म्हणजे सकाळी संगीता पाटील माजी नगरसेविका आहेत, तर त्यांचाही एक रकाना खाली असल्यामुळे त्यांना बाद केलं। परंतु आता शिवसेना पक्षाच्या उमेदवार आहेत शिल्पा वाघ 16 तर त्यांचे आता यांनी जे पेपर बाहेर लटकवलेत त्यामध्ये दिसतंय, हे बघा, एक रकाना इथे खाली आहे, हा 11 नंबरचा हा रकाना खाली आहे, 12 नंबरचा हा रकाना खाली आहे।
म्हणजेच हा फॉर्म अनकम्प्लीट झालेला आहे, तर याला बाद करायलाच पाहिजे ना. या वृषाली पाटील मॅडम कोणाचं काही म्हणणं ऐकत नाहीयेत आणि आम्हाला काही उत्तरं देणार आहेत. मग पहिल्यांदा जे बाद केले तर त्याचं काय? म्हणजे ह्या पक्षासाठी एक वेगळा न्याय आणि साधारण माणसांसाठी वेगवेगळा न्याय, हे कुठून आलं यांच्याकडे? तुमच्या फॉर्म बाबत पण असं काही झालंय का? नाही, माझा फॉर्म व्हॅलिड झालेला आहे, माझ्या फॉर्म बद्दल नाहीये, परंतु न्याय पाहिजे ना. प्रत्येक माणसाला न्याय पाहिजे, एकच तर द्यायला पाहिजे ना. यांनी या वेगवेगळे न्याय देतात एक दुसऱ्यांना. हे असे आम्ही त्यांना ऑब्जेक्शन लेटर दिलेले आहेत आणि जेव्हा ज्याचा एखाद्याचा फॉर्म बाद केला त्याला तर ऑब्जेक्शन तुम्ही लेटर नाही काढलं ना. मग ज्यांचे फॉर्म बाद केलेले ते नाही बोलवले आम्ही इकडे. ताई, आता तुम्ही सांगितलं निरंक लिहिलेलं नव्हतं, यात देखील बघा आता 2 कॉलम दिसत आहेत ज्यामध्ये निरंक हा शब्द नाहीये. म्हणजे आपण जर इथे पाहिलं नाही तरी त्यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. आणि त्यांचं आम्हाला सांगितलं सेम की प्रॉब्लेम तुम्ही तुमचा होता सुधारित- का? हां. सेम प्रॉब्लेम होता, होता का? तोही काय प्रॉब्लेम सांगाल? होता की 3 रकाने हे होते, निरंक लिहिलं नव्हतं, तर त्यांनी सांगितलेलं की सुधारित ऍफिडेव्हिट घेऊन या आणि ते सबमिट करा. आणि जेव्हा ती देण्याची वेळ आली, जेव्हा मी सांगितलं, तर तेव्हा त्यांनी सांगितलं की ती वेळ संपलेली आहे म्हणून, की तुम्ही नाही देऊ शकत. काय संपूर्ण प्रकरण आहे? बाद करण्यात आलेला आहे फॉर्म काय? नाही, या आरोनबद्दल आहे ना, आमच्याकडे आमच्या उमेदवारांच्या आधी पण तक्रारी येत होत्या आणि फक्त या एकमेव आरो आहेत की ज्या कोणत्याही उमेदवाराशी, म्हणजे जे सत्तेत नाही आहे त्या कुठल्याही उमेदवाराशी त्या व्यवस्थित बोललेल्याच नाही कोण आरो आहेत. यांचं नाव आहे वृषाली पाटील आणि यांनी प्रत्येक वेळेला त्या प्रत्येक उमेदवाराशी, आम्ही आमचा विषय मांडण्यासाठी आलो तेव्हा पण त्यांनी ज्या पद्धतीने, म्हणजे त्यांचं इतकं म्हणजे बोलणं म्हणजे न सांगण्यासारखं आहे. ते सीसीटीव्ही फुटेज आपण बघू शकता. मुळामध्ये मुद्दा असा आहे, आता जे चर्चा जी झालेली आहे, जर टेक्निकल कारणाने जर काही एक अर्ज बाद होत असेल तर त्याच्यासारखे सगळे अर्ज बाद झाले पाहिजेत. जर एकाला तो सुधारून मिळणार असेल तर बाकी सगळ्यांना पण सुधारून मिळाला पाहिजे. आणि यांनी काय केलं होतं, सकाळी आहे ना, हे आमचे उमेदवार वेळेत आलेले होते, यांनी त्या कर्मचाऱ्यांना सांगून त्यांना आतमध्ये सोडून दिलं नाही नियोजित वेळेमध्ये, आणि वेळ संपल्यानंतर त्यांना आतमध्ये येऊन दिलं आणि नंतर सांगितलं तुम्ही वेळेत आणलं नाही म्हणून आम्ही तुमचा बाद केलेला आहे अर्ज. हे त्यांचं सरळ आहे ना, भेदभावपूर्ण. हे जे मूळ उद्देश आहे की निष्पक्षपातीपणे आणि एकदम फिअरलेस, म्हणजे कुठल्याही भयास याच्यामध्ये न होता अशी निवडणूक झाली पाहिजे, निष्पक्ष झाली पाहिजे. तर इथे तर सरळ आहे ना, हे एकतर्फी त्यांचं काम चालू आहे. यांना दुसऱ्या उमेदवारांना बाद कसं करायचं यासाठी ते त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करत आहेत. विषयावर बोलू का? आता मी नगरसेवक 5 वेळा आलो निवडून. माझं तिकीट कापता म्हणजे तुम्ही शिंदे साहेबाला थोडंसं विचारायला पाहिजे त्यावेळी. माझं स्वतःच आता 20-25 वर्षे मी नगरसेवक आहे आणि प्रत्येक टायमाला मी 1 करोड 1.25 करोड रुपये. आणि तो मनोज शिंदे आता आलेला 6 महिने झाले तर त्याला तिकीट का, आता का तिकीट दिलं त्याला माहिती आहे का? श्रीनगरचा काय ते डेव्हलपमेंट आहे म्हणून याला शिंदे साहेबाला ते पैसे पाहिजे. असे शिंदे साहेब पैसे खात नाही, पण याच्यामध्ये खाले आता ते. मैं रोशनी डेडिया, मेरा है ना वो भी फॉर्म रिजेक्ट किया. मैं बैठी थी, मेरे सामने 11 बजे 1 बजे वापिस अंदर से फॉर्म लाके एडजस्ट किया, तो सबका ऐसा क्यों नहीं? और एक को दिया बराबर से परफेक्ट, उसका नाम नहीं देती मैं, पर मेरे सामने ही ये सब हुआ तो हमारा तो हम सबको 18 में से ही है वो इंसान. नाम नहीं देती मैं, उनका कंप्लीट नहीं था फॉर्म तो भी ले लिया, अंदर से बाहर निकाल के सब एडजस्ट किया. अपक्ष में अभी आया हुआ है, अपक्ष में फॉर्म आया है उनका. हाँ, क्या हाँ. नाम है उनका? नाम नहीं देती हूँ मैं, पर ऐसा क्यों सबका ऐसा एक चीज के लिए सब आप टाइमिंग जो देते हो, 11 बजे का टाइमिंग था तो आप बोलो 10 बजे आके बैठ जाओ, 11 बजे का क्यों बोलते हो आप, फिर रिजेक्ट करते हो, ऐसा नहीं चलता है ना. कौन आरो है मैडम? आरो कौन है? वही अंदर से ही हमको इधर से उधर सब लोग को ऐसा ही किया है. वृषाली पाटील. हाँ, वैशाली पाटील. वृषाली. काल दुपारी आहे ना 3 वाजता मी अंकुश इंगवले प्रभाग 16 मध्ये ना इच्छुक उमेदवार होतो.
3:05 मी फॉर्म सबमिट करायला गेलेलो, माझे फॉर्म घेतलेला नाही. या वृषाली पाटील या मॅडमनी आहे ना बोलले की टाइम संपलेला आहे आणि टाइमच्या नंतर तुम्हाला घेणार नाही. नाश्ता करायला 15 मिनिटाचा वेळ जातात, अर्धा ते पाऊण तास नाश्ता करायला यांचा वेळ जातो. आणि आहे ना त्यांना काय विचारायला गेलं तर विचारायला उत्तर देत नाही. ते काय तुमच्या फॉर्मवरती दिलेली माहिती आहे ती वाचा आणि नंतर फॉर्म भरा असं बोलतात. हा, आणि ते बाकी फक्त एका पक्षासाठी चालू आहे. एका पक्षाचं ऐकून आहे ना बाकीच्या आहे ना सामान्य कुठल्या पक्षाचा आहे तो? शिवसेना शिवसेना कुठली? शिवसेना धनुष्यबाण यांचंच ऐकत असणार, त्यांचेच फॉर्म. आता ते रकाने आहे ना बाकीच्यांना एक न्याय आणि त्यांना एक न्याय कसं काय करू शकता तुम्ही? सर्वांना समान न्याय पाहिजे ना. सही बात है. हा, सर्वांना समान न्याय पाहिजे. हे आपल्यासाठी आहे ना, म्हणजे उमेदवारांसाठी हे 1 मिनिट थांबणार नाहीत, पण उमेदवारांना सांगणार आमचा निर्णय ऐकण्यासाठी तुम्ही 4 तास थांबा. ही कुठली पद्धत आहे? मग त्याला पण नियम पाहिजे ना, तसं त्याला पण वेळेचं बंधन पाहिजे. तुम्हाला वेळेचं बंधन नाही आणि उमेदवारांना बंधन, म्हणजे आम्ही नोकर आहे का तुम्ही नोकर आहे? आपण आता ना पारतंत्र्यापेक्षा वाईट परिस्थिती झाली आहे ही. काय काय रामदादा, आता काय पुढची भूमिका असेल? भूमिका काय, आता यांना आपण ऑब्जेक्शन लेटर दिलेले आहेत, ते कोर्टामध्ये जाणार. अगर यांनी एक्सेप्ट नाही केलं तर त्यांना डिस्क्वालिफाय करायला पाहिजे. जर कायद्याने बघतो आपण तर, आणि हा कायदा मॅडमनीच सांगितलेला आहे त्यांच्या तोंडाने, तर त्यांनी आता ठरवावं काय करायचं. तिला डिस्क्वालिफाय तर करायलाच पाहिजे तिला, कारण त्यांच्या ज्यामध्ये ते रकाने खाली आहेत म्हणजे फॉर्म तो अनकम्प्लीट झालेला आहे, तर तिला डिस्क्वालिफाय करायलाच पाहिजे. पण हा वेगवेगळा न्याय का वाटतोय, का देत आहे, काय चाललंय नक्की? आता त्याबद्दल मी काय बोलणार. आता तुम्ही पत्रकार आहात आणि तुम्हाला सर्व काही माहिती आहे, न्याय असे का होतात म्हणून. जिथे जिथे ताकदवान उमेदवार आहेत, म्हणजे 16 नंबरमध्ये जर का मला उदाहरण द्यायचं, चाळके आहेत, त्यांचे पण 2 फॉर्म बाद झालेले आहेत. आज माझ्या प्रभाग क्रमांक 18 क मध्ये आम्ही 6 उमेदवार होतो. जे तगडे उमेदवार होते त्या सगळ्यांचे फॉर्म झालेले आहेत. आणि अगोदरपासून 2 दिवसापासून काही नेत्यांचा एवढा दबाव तंत्र चालू होता जेणेकरून ही निवडणूक बिनविरोध व्हावी. त्यांना जायचंच नाहीये फिरायला, प्रचार करायचा, बिनविरोध व्हावी म्हणून हे सगळं दबाव माझ्यावरती, माझ्या उमेदवारावरती 2 दिवस दबाव होता. तरी पण मी फॉर्म भरला. मी म्हटलं मी लढणार म्हणजे लढणार, आणि शेवटी तिथून मी झुकलो नाही म्हणून हे अशा पद्धतीने एक कट कारस्थान करून आज हा उमेदवार बाद करण्याचा प्रयत्न केलेला. 18 क मध्ये मनसेची तिकीट काढली आणि 18 क मध्ये भाजपची तिकीट काढली. आमचे स्ट्रॉंग उमेदवार दोन्हीची तिकीट कापून टाकली. आम्ही 5 वाजता आला, 5 मिनिट लेट झाला तर घेतला ना आमचा फॉर्म. तर मग दादागिरी अर्जी बी नाही घेतलं आमच्याकडे. सो एक बफर पिरियड असला पाहिजे. जर तुम्ही फक्त 10 ते 11 टाइम देताय आणि एक 5 ते 10 मिनिटाचा बफर तरी द्यायला पाहिजे, किंवा एक अल्टिमेटम दिला पाहिजे की पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण फॉर्म्स घेतोय आणि आपण शटर क्लोज करतोय. तेही करण्यात आलेलं नाहीये आणि कुठलेही अनाउन्समेंट नाही. आणि अचानक 11 वाजता सांगितलं की फॉर्म्स घेतले जाणार नाहीये. बोलायचंय आपल्याला पाहायला मिळतं. काय दादा, कशासाठी आलात? पास झालेले आहेत अनेकांचे उमेदवारी अर्ज, काय सांगा? आम्ही ज्या दिवशीपासून नामनिर्देशन पत्र घेतले ह्या इथं, त्या दिवशीपासून आम्हाला त्या आरओवर संशय आहे. कारण की ती आरओ जी आहे ना आमच्या 16, 17, 18 या प्रभागातली, ही फक्त जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांच्या उमेदवारांना फक्त रिस्पेक्ट देते, त्यांच्या उमेदवारांनाच फक्त मानपान देते. आणि आम्ही ज्या गोष्टीचा आक्षेप घेतोय त्या गोष्टीचं ऐकायला सुद्धा तयार नाहीये. कारण आता जे 2-3 उमेदवार बाद केले आमच्या समोर, ते का बाद केले की त्यांचा 1 रकाना खाली होता, कोणाचा 2 रकाने खाली होते. आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं पहिलंच की जर एकही रकाना तुमचा खाली असला तो अर्ज तुमचा अवैध ठरवला जाईल. आणि मग जर आता त्यांनी स्वतः त्या डिटेल बाहेर लावलेली आहे तर त्याच्यामध्ये स्पष्ट दिसतंय की 1 रकाना खाली आहे. मग एकाला 1 न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय. मग हे निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांचं बटीक झालेलं आहे. हे 100% त्यांना पैसे देऊन इथं बसवलेलं आहे की फक्त आपले उमेदवार अपात्र असले तरी पण त्यांना पात्र ठरवा आणि अपक्ष त्यांच्यावर कसा दबाव आणता येईल आणि त्यांना कसं बाद करता येईल. त्यांना जास्तीत जास्त अपक्षांना बाद करा, त्यांचं कोणत्याही गोष्ट ऐकू नका. आम्ही एकाच डिटेल काढली की बाबा तुम्हाला त्यांनी सांगितलं खोटी माहिती दिली तरी पण बाद करतात. तर त्यांना आम्ही अर्ज पण दिलाय एकाचे की बाबा याची वार्षिक इन्कम एवढी नाही आणि आमच्याकडे दुसरी माहिती आहे, ते म्हणजे आम्ही घेणार नाही, आम्ही तुमचं ऐकणार नाही, आम्हाला तेवढे अधिकार दिलेलेच नाहीयेत.
आरोला. ते म्हणतात कोर्टात जा. आता कोर्टात आता 15 तारखेला इलेक्शन आहे. आता इलेक्शन संपायच्या आधी आम्ही कोर्टात जायचं का? आणि कोर्टाचा निकाल का 5 वर्षांनी येणार? म्हणजे यांचे नगरसेवक निवडून येणार आणि त्या सगळं समाजाचा जनतेचा पैसा लुटून खाऊन बसणार आहेत. आणि मग नंतर आम्ही इलेक्शन आता बघायला गेलं तर कोर्टाचे पण निकाल असे येत आहेत की ते निकाल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने येत आहेत. आणि जर सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निकाल निघत असतील तर ते त्याला लांब जास्तीत जास्त कसं चालवता येईल त्या पद्धतीने चालवत आहेत. आणि काय तुम्ही हे निवडणूक आयोगाचे हे नियम आहेत, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की रकाने कोरे ठेवल्यास नामनिर्देशन पत्र नाकारले जाईल. आता हा नियम कोणी बनवला का? तो मी भरी तर नाही बनवला, हा निवडणूक आयोगाचाच नियम आहे ना. मग यांचा आता त्या संगीताताई यांचाही फॉर्म बाद केला की 1 रकाना खाली असल्यामुळे आणि इकडे 2 रकाने खाली आहेत. हा कायदा आहे, सरळ लिहिलंय, तुम्ही हे दाखवू शकता. संगीताताई तुमचा पण अर्ज या ठिकाणी बाद केलेला आहे. हो. कारण काय, कशासाठी बाद केला तो अर्ज? एक रखाना निरंक लिहिला गेला नाही, तो रखाना रिकामा राहिला. रिकामी ओला कुठे दाखवून रिकामी काहींचा अर्ज आहे. एक ब्रॅकेट फक्त एक रिकामी होतं, त्यासाठी आम्ही अर्जही दिला, अर्जही एक्सेप्ट केला नाही. नाही चालला हे नाही हे बघा. खाली पुढं आहे ना, वरती आहे ना. तर यामुळे तो माझा फॉर्म बाद केला गेला. बाकी सर्व डिटेल्स भरलेले बोलले, अर्जही घेतला नाही. त्यांच्या विरोधात तो अर्ज होता की तुम्ही आम्हाला एक अजून डेट, त्यांनी जे टायमिंग दिला होता आम्हाला, त्या टायमिंग हे लोक 7-8 वाजता बाहेर आले त्यावेळेस, आणि टायमिंग होता 30 तारीख 3चा टायमिंग, एवढंच दिलं. टायमिंग बघा, हे पण बघा. आता हे पण आम्ही त्यांच्या विरोधात मग आम्ही कंप्लेंट दिली होतं, नाही आम्ही एक्सेप्ट करणार तुमचा अर्ज असं सांगितलं. 7चं बघा, आणि टायमिंग बघा काय, त्यामध्ये टायमिंग 30 तारीख 3 वाजेपर्यंत, आणि आम्हाला इथून बाहेर काढलं 7 वाजता, 7:30-8 वाजता. 7:30. मग आम्ही खाली असताना त्यांना जर बाद करू शकता, मग बाकीच्यांना पण बाद करायला पाहिजे ना. नियम यांच्यासाठी नियम वेगळा, बाकीच्यांना नियम वेगळा का? 2 टर्मची मी नगरसेविका आहे, 2 वेळा मी नगरसेविका पण होते, आणि तरी पण माझा फॉर्म बाद केला ह्यांनी. आणि तेच शिल्पा वाघ यांचा अनुमोदन सूचक कोणी कशाचं कोणीच सिग्नेचर नसताना तिचा फॉर्म बाद केला गेला. 12 नंबर 2 रखाने पण खाली आहेत. त्यांचा ब्रॅकेट रिकामी होते, तिथे निरंक लिहिलेलं पण नाहीये. मग का नाही बाद केलं? ते वैध ठरवले. हा प्रश्न आमचा आहे. आता मग आम्ही ह्याचं उत्तर आम्हाला हवंय बस. अजून एक काय गुरुमुख सिंग त्यांचा पण काहीतरी वाद आहे ना. तोच आहे. एक मिनिट मला बोलायचंय 2 मिनिटं. डॉक्टर वाघ म्हणजे त्यांच्या मिसेस त्या ज्या आहेत, आम्ही 16ब मधनं आम्ही आमचे उमेदवारी अर्ज अपक्ष भरलेले आहेत. त्यांचा सेम आमचा एकच म्हणणं आहे की जर सगळ्यांना तुम्ही सेम न्याय देताय, त्यांच्या रखाने रिकामे आहेत, त्यांना तुम्ही काही केलं नाही, त्यांचा फॉर्म पण वैध म्हणून घेतला. आम्ही ऑब्जेक्शन घेतोय, बऱ्याच आमच्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं, ते ऑब्जेक्शन ऐकून सुद्धा घेत नाहीयेत. आतमध्ये आमचे फॉर्म रिजेक्ट करतायत. आम्ही अर्ज देतोय, तिथे अर्धा-पाऊण तास 1 तास थांबवतायत. त्याच्यानंतर निग्लेक्ट म्हणजे कम्प्लिटली, कोण तुम्ही, काय तुम्ही आत्ता येता का, तुम्हाला आत्ता आठवतं का, ही यांची भाषा बोलायची. अशा पद्धतीने हे उमेदवाराशी बोलणार. मग आम्ही काय सगळे इथे वेडे म्हणून आलेलो आहोत का? आज एवढी वर्ष जर आमची माणसं काम करतायत, आमच्या पक्षातली सगळे लोक काम करतायत, 4-4, 5-5 वेळा रिपीट चेक केले गेले सगळ्यांचे. मी पण 16ब मधनं मी सुद्धा फॉर्म भरलेला आहे. जर आमचे फॉर्म 10 वेळा चेक होतात, तर त्यांचे फॉर्म एकाच वेळेमध्ये आत लगेच वैध कसा ठरवला जातो? अनुमोदक सूचक यांच्या सह्या ह्या सुद्धा नंतर घेतल्या गेल्यात, आणि त्याच्यावर जेव्हा आम्ही ऑब्जेक्शन घेतलं नसताना त्यांना बाहेर बोलवण्यात अनुमोदक सूचक उपस्थित नसताना हा एक लोकप्रतिनिधी आहे. निवडणूक प्रक्रिया 25 वर्षापासून जर तो लढत असेल, त्यांना एवढी देखील माहिती आहे की एवढ्या वर्षापासून ते फॉर्म भरतात. आज त्यांच्या अनुमोदक आणि सूचकच्या सह्या नव्हत्या. पाहिजे तर तुम्ही आयटीआयमध्ये यांनी जे कॅमेरा लावले बसवले असतील ना, त्याचे फुटेज जरी घेतले तरी तुमच्या निदर्शनास येईल की त्यांनी कधी सह्या घेतलेल्या आहेत त्यांच्याकडून. जर एवढ्या गोष्टी घडत असतील तर मग शासन मन आहे की नाही, आणि लोकांना गोरगरिबांना न्याय मिळणार की नाही याच्यातून? आज सर्वसामान्य कुटुंबातले आम्ही लोक आहोत.
आम्हाला लढायचंय, आम्ही आमच्या परीने आम्ही लढतोय. आम्ही अशी दादागिरी करत नाही, आम्ही कुणावरती अन्याय करत नाही. पण जे लोक करतायत कमीत कमी ते कुठेतरी थांबलं पाहिजे. हे तुमच्या माध्यमातूनच थांबू शकतो. बाकी कुठल्याही शासकीय आम्हाला कुठलीही प्रशासकीय मदत मिळत नाही किंवा आयटीआयमधून कुठल्याही प्रशासकीय मदतीची सहकार्य मिळत नाहीये. अपेक्षा नाहीये आणि होणारही नाहीये. कारण सत्तेत असलेला पक्ष जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्यांना तो लढून देऊ इच्छुक नाहीये. त्याच्यामुळे ही गोष्टी सगळ्या आहेत. कुठलेही सर्व पक्ष एक होऊन त्याच्यावरती काहीतरी ठोस निर्णय केला पाहिजे. कुठलाही पक्ष असू द्या, मनसे असू द्यात, शिवसेना असू द्यात, उभाटा गट असू द्यात, जे पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन याच्यावरती काहीतरी चर्चा केली पाहिजे. कारण ह्या गोष्टी अशा पुढे घडत राहतील आणि प्रामाणिक माणसाला न्याय मिळणार नाही आणि ज्या गोष्टी आपल्याला अपेक्षित आहेत ते होणार नाही. संविधानच्या पद्धतीने ज्या निवडणुका व्हायला पाहिजे होत्या त्या पद्धतीने होत नाहीये. आजची परिस्थिती फक्त पैशावरती आणि पैशाच्या ह्याच्यावरती जर होणार असेल तर ते अतिशय चुकीचं आहे. गोरगरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी जर तुम्ही प्रामाणिकपणे, तुम्ही मीडियाने देखील आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिलात तर त्याच्यापासून लोकही जागृत होतील आणि समाजापुढे एक चांगला संदेश जाईल. त्या गोष्टीतून आपण देखील विचार करा. आपण जर इथे पाहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काही अपक्ष उमेदवारांनी स्पष्ट आरोप केलेले आहेत की एक न्याय दुसऱ्या उमेदवारांनी, एक न्याय आम्हाला, असं करून आमचे अर्ज जे आहेत ते बाद करण्यात आलेले आहेत आणि न्यायाची अपेक्षा जी आहे ती या सगळ्या उमेदवारांनी केलेली आहे. ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.